ही तुझी आठवण टाळली पाहिजे. मराठी गझलविषयी एकतर गझलविषयी लोकांच्या मनामध्ये गैरसमज खूप आहेत. कारण कवितेपेक्षा गझल वेगळी असते फॉर्मॅटनुसार, याच्यानुसार. भावगीतं आपल्याला ऐकायची खूप सवय आहे, नाट्यगीतं ऐकायची खूप सवय आहे. पण गझलमध्ये 2-2 ओळींचा एक शेर, प्रत्येक शेराचा अर्थ वेगळा, 2 ओळींची एकच कविता असते. बरं, एक कविता जन्मावर आली की पुढे लगेच मृत्यूवर येते. तर लोकांना कळत नाही, हा जर फॉर्मॅट माहीत नसला तर, की आत्ता हा वेगळ्या विषयावर बोलतोय, आता हा वेगळ्या विषयावर कसा गेला. तर गझल थोडीशी समजून घ्यावी लागते. मला वाटतं सोबतीचा करारमध्ये एक गझल वेगळ्या अंगाने येते, म्हणजे कव्वालीच्या अंगाने येणारी गझल, हे आम्ही जरा वेगळंच ऐकतोय. नाही, तो कार्यक्रम म्हणजे गझलांचा कार्यक्रम आहे, पण तो सांगीतिकदृष्ट्या पण फुलवण्याच्या दृष्टीने आम्ही खूप विचार करतो सतत. तर ही गझल आम्ही कव्वाली फॉर्मॅटमध्ये सादर करतो, मग कोरस त्याच्यामध्ये आम्ही ॲड करतो. आणि कव्वालीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे ना, की आम्हाला वैभवच्या खूप गझला, खूप वेगवेगळ्या शेरांचं त्याच्यामध्ये समावेश करता येतो. तुम्ही अचानक एक गाता गाता दुसऱ्या गझलमध्ये जाऊ शकता. तर ही गझल आमची खूप पॉप्युलर झाली आहे कार्यक्रमातनं सध्या. ही तुझी आठवण टाळली पाहिजे. ही तुझी आठवण टाळली पाहिजे.